महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। राज्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी नेमलेल्या मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेला आव्हान सरकारने स्वीकारला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत ही माहिती दिली आहे। पुण्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भातील एका लक्षवेधी निवेदनादरम्यान ते बोलत होते। अहवालातील शिफारसीनुसार राज्यभरातील सुमारे 70 ते 75% अनधिकृत बांधकामे नियमित होण्यास मदत होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सरकार याबाबत एक नवं धोरण येत्या 15 दिवसात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेलं हिट अँड रन केसचं प्रकरण अंतिम टप्प्यात येऊन ठेपलंय। या खटल्याने एक आता वेगळं वळण घेतलेलं आहे। 2002 साली घडलेल्या घटनेचा निकाल अंतिम टप्प्यात आला असताना मध्येच सलमानचा ड्रायव्हर कसा घुसला, अशोक सिंग हा या प्रकरणाचा खरा साक्षीदार नसून त्याला या प्रकरणात ओढून ताणून गोवलं गेलं असल्याचा दावा ॲडव्होकेट घरत यांनी केला आहे। हा खटला गेली 10-12 वर्षे चालत असून त्यात अशोक सिंग यांचाही कुठेही नाममात्र उल्लेखही केलेला दिसत नाही। मी कधीच गटार बांधले नाही, पण भ्रष्टाचारांची थडगी बांधतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे। काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात चांगलाच वाद निर्माण झालाय। रामराजे निंबाळकरांनी उदयनराजे भोसलेंवर टीकेची झोड उठवली आहे आणि आता या त्यांच्या टीकेला उदयनराजेंनी देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे। लोकांचे प्रश्नाचं हे का पाणी मिळालं नाही, लोकांना तिथं पाण्यापासून वंचित आहे, पण ह्यांना काय जमतं फक्त तर कुठेतरी धरणात पाणी अजून साठलं नाही, कॅनलला नाही, तर कुठेतरी तिथं अन्यथा मग ह्या रामराजेंनी मग सांगायचं की मी सर्व नीरा देवघर कोळून प्यायलंय। तुम्ही कोळूनच प्यायलाय आमचं म्हणणं आहे। कोळून एवढं प्यायलं तर काय शिल्लकच ठेवलं नाही। त्यांच्या डोक्यात ग्लास बाटली आणि गटरच का? मग मला मी थोडंसं म्हणलं की त्यांनी म्हणलं तुम्हीच सांगा मला। त्यांनी मग मला हे पुरावे दिले। त्यांनी सांगितलं अहो मालोजी राजे कुठं? या मालोजी राजेंनी लोकांच्या एक दूरदृष्टी ठेवून लोकांसाठी कामं केली, लोकांचं हित जोपासलं। आणि ह्या रामराजेंनी काय केलं? त्यांच्या संपूर्ण त्यांचे राजकारणी सहकारी बंधूंनी काय केलं तर हे बघा, हे ते परत तुम्हाला मिळेल। ह्यांनी परमिट रूम उघडले। राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात सिंचन घोटाळ्याचा मुद्दा प्रचारात वापरून सत्ता हस्तगत करणाऱ्या फडणवीस सरकारकडून या घोटाळ्याची चौकशी संथगतीने केली जात आहे। शिवसेनेचे नेते तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंगळवारी सायंकाळी बारामतीत पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केलेला आहे। मात्र सिंचन क्षेत्रात काय नव्याने निर्मिती करता येईल यावर आपला भर असल्याचं सांगण्यासही ते विसरले नाहीत। राज्यातील सिंचन घोटाळे किंवा इतर गैरव्यवहारांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। कोणत्याही घोटाळ्याची चौकशी खुनची प्रवृत्तीने केली जाणार नाही अथवा त्याचं राजकारणही केलं जाणार नसल्याचं शिवतारे म्हणाले। ऊस दराच्या मुद्द्यावरून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत असा आरोप शेतकरी संघटनांकडून होत आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत। ॲसिड हल्ल्यातील पीडितांना केम किंवा जे रुग्णालय उपचार करणं चांगलं राहील असं उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय। याबाबत ॲसिड हल्ला पीडित आरती ठाकूर हिने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आरती हिच्यावर 2012 मध्ये गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर ॲसिड हल्ला झाला होता। मनोधैर्य योजनेअंतर्गत तिला 3 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली। मात्र आरतीला उपचारासाठी 4 लाख रुपये खर्च आला। यामुळे तिने याचिका दाखल केली। या प्रकरणी गेल्या सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं की ॲसिड हल्ला पीडितांना 3 लाख रुपये देण्याची तरतूद आहे। त्यावर आरतीच्या वकिलांनी तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करायची असल्याचं सांगितलं।
त्यावर न्यायालयाने सरकारी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे होईल असं निरीक्षणही नोंदवलं आहे. नवी मुंबईत वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. या घटनेत या सख्या भावाचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह भावाने अनेकदा बलात्कार केला आहे. शाळेची शिक्षिका आणि समाजसेविकेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरी येथे राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडलाय. काही वर्षांपासून बाप आणि 2 भावांच्या वासनेला ती बळी पडत आली आहे. अखेर मंगळवारी हा प्रकार उघडकीस आल्याने या छळातून तिची सुटका झाली. वाशीतील शाळेमध्ये 8वीत शिकणारी ही विद्यार्थिनी वर्गात झोपत असे. शाळेच्या शिक्षिकेने चौकशी केली असता तिने या अत्याचाराची माहिती दिली. यानुसार शिक्षिकेने चेतना फाउंडेशनच्या समाजसेविका कविता भाटिया यांना ही माहिती दिली. बुधवारी त्यांनी मुलीच्या घरी जाऊन विचारपूस केली. तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितलं आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.